हॅलो, वेलकम टू रिंग्स क्रिएशन. इथे आमचा नॉर्थ गोव्यामधील दिवस तिसरा सुरू झालेला आहे. रूममध्ये माऊची माझी जरा मस्ती चाललेली होती. माऊ आज सकाळपासूनच जरा जास्त खुश दिसत होती. तिने मस्ती केली. मी जरा तिच्यासोबत व्हिडिओ केले, फोटो केले. एक तर तिचा मूड कधी नसतो, असला ते असं वाटतं की पटकन कॅप्चर करून घ्यावे, नाही तर तिच्या रडण्यातच टाईम जास्त जातो. इकडे तिला मी सांगितलं, माऊ जरा डान्स कर, मी तुझे व्हिडिओ बनवते, पण ती डान्स कमी आणि उड्यात जास्त म्हणत होती. चला, झाले सगळे फ्रेश. मग आता आम्ही हॉटेलमध्ये गेलो, थोडा नाश्ता केला आणि निघालो अगुवाडा फोर्टला जाण्यासाठी. पहिले त्यांना पण दोघांना कॅमेरा आला की ते तोंड लपवतील, नाही ते शांत बसतील. पण काय माहिती कसं त्या गाडीमध्ये त्याला पण मूड आला होता, तिला पण मूड आला होता. फायनली आम्ही आता पोहोचतोय अगुवाडा फोर्टला. पोचल्या पहिले आम्हाला सगळ्यांना कॅब घ्यावं लागली, कारण की ऊन खूप जास्त वाटत होतं आणि किल्ला म्हटल्यानंतर माहिती ऊन लागणार, त्यामुळे सगळ्यांनी आम्ही कॅब खरेदी केली आणि मग निघालो मध्ये जायला. मध्ये एंट्री फी होती, पण खूप कमी होती फी आणि असायलाच पाहिजे. मग आम्ही तिकीट घराकडे गेलो, तिकीट घेतले. एक नंबर. हे बघ, फ्लॅग भी किती सुंदर आहे. अपना फ्लॅग देख, फ्लॅग उधर उधर, वंदे मातरम ऊपर. हाँ, येत आहेत तुम्ही दोघं. हे एक नंबर येत आहे. पानी में गिर गया था. हाँ, तो वो क्या बोला? चल चल, मम्मा के साथ चल इधर.
थांब 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 थांब. बघ ना तिकडे मी बसलो बघत होतो कसा. डिनू हाय कर हाय. हाय गाइस, तो आज हम आए हुए हैं गोवा किला देखने। माऊ हाय करो गाइस को। हाय गाइस, पीछे पीछे सब लोग चल रहे हैं गाइस। देख सकते हो गाइस पीछे। अभी हम उधर आगे जा रहे हैं गाइस। वो देखो हम गोवा आए हैं। थोड़ी अभी यहाँ पे है, थोड़ी देर में हम बीच में भी जाने वाले गाइस। थोड़ी देर में बीच पे जाएंगे, फिर मस्त भीगेंगे, खेलेंगे, एंजॉय करेंगे गाइस। हाय गाइस. हाय गाइस. हाय. देख सकते हो गाइस। जा ना पुढे चालत चालवत. हाय मेरे दीदी को ये यहाँ पे हाबू हो गया है बाबा. फायनली आमचा किल्ला बघून झाला आणि आता पुढे आम्ही आलो आहे कॅन्डोलेम बीचवरती. हा आमचा नॉर्थ गोव्यामधील चौथा बीच होता. पण खूप ऊन होतं त्यामुळे एक हॉटेल बघितलं आणि हॉटेलमध्येच म्हणजे
थोडासा नाश्ता वगैरे केला आणि तिथेच बराच वेळ रेस्ट केली. तोपर्यंत देवांश आणि माऊ खेळत होते. त्यांना तर काही पाण्याच्या याच्यामध्ये ऊन लागत नव्हतं आणि ते ऐकत पण नव्हते. ए मार उडी मार. म्हटलं तुम्ही खेळा, आम्ही थांबतो तिथे. अरे अरे उचल उचल उचल. रेस्ट केले आणि मग आम्ही कोणते कोणते मारा मारा उड्या मारा रे. काय काय पाहिलं होतं मी इंस्टाग्राम मला हे असं हा, तो होतं. नक्कीच इंस्टाग्रामवरती वगैरे असे रील बघितलं की हे करू ते करू असं सगळं चालतं आणि ज्यावेळेस करायची वेळ येते त्यावेळेस सुचत पण नाही आणि आठवत पण नाही कोणती रील करायची. सो भले ते 100-200 सेव्ह जरी केलेले असलं ना पण लक्षातच राहत नाही की कोणती करायची होती. तरी जे जसं जसं आठवेल तसं आम्ही केल्या भरपूर आणि व्हिडिओ जास्त शूट करून घेतले. म्हणजे व्हिडिओ बघून मला खूप छान वाटतंय ना. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मी जो एन्जॉय केला तो बघून मला आतासुद्धा असं छान फील होतंय. म्हणून म्हणते कायम व्हिडिओ फोटो काढून मेमरी कलेक्ट करून ठेवली पाहिजे. कोणाला दाखवण्यासाठी नाही पण स्वतःसाठी, जे आपण नंतर बघून सुद्धा खुश होऊ शकतो. ए पळा. आली. अरे यार टोपली तिथं नाही रे. तो कांताय फक्त लेडीजचा. घ्या. ही पण एक रील होती. ते कोणतं म्युझिक, टिंग डिंग 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 असंच काहीतरी म्युझिक होतं. ज्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रॅक्टिस म्हणजे तिथल्या तिथे प्रॅक्टिस केली आणि करण्याचा प्रयत्न केला. 1 टेक झाला, 2 टेक झाला, पण काही ते मॅच झालं नाही. शेवटी रील तर काही बनली नाही. जाऊ दे, आमचा एन्जॉय मस्त बनता. मग हे आले, हे म्हणे तुम्ही काय नीट करत नाही, चल मी करून दाखवतो म्हणून ते करायला आले. पण त्यांना पण जमलं नाही. शेवटी थोडासा डान्स केला आणि बसलो शांत.
असा केला आम्ही कॅन्डोलियम बीचवरती एन्जॉय. आणि हे जे टेम्पल आहे ॲक्च्युली हे बागा बीच जवळील आहे, पण डे 2मध्ये मी टाकायला विसरले म्हणून ते मी आता डे 3मध्ये त्याला इन्क्लूड केलं आहे. मस्त मंदिर होतं बीचच्या जवळ. सो नॉर्थ गोवा आमचा आता 3 दिवस लगभग म्हणजे पूर्ण फिरून नाही झाला, पण 3 दिवसामध्ये आम्हाला जेवढं फिरणं होईल तेवढं आम्ही फिरलो. आणि आता आम्ही निघालो आहे साऊथ गोव्याकडे जाण्यासाठी. मग आम्ही ठरवलेलं साऊथ गोव्याला जाऊ, तिकडेच एक हॉटेल त्याच्यानंतर तिकडचे जे स्पॉट असेल ते पुन्हा 2 दिवसामध्ये कव्हर करतो तो. त्यासाठी आता आम्ही चाललोय साऊथ गोव्यामध्ये. पहिले पुन्हा पहिल्यासारखी सर्चिंग सुरू झाली, सर्चिंग केली आणि मग नियर बायच एक बीचच्या जवळ आम्हाला एक हॉटेल भेटलं पुन्हा. मग तिकडे आम्ही आमचं सामान शिफ्ट केलं. हा अटल सेतू ब्रिज लागला मला, जिथे भरपूर पिक्चरची शूटिंग होत असते. आता तो उडी मारायचं काय? फायनली आम्ही साऊथ गोव्यामध्ये पोचलो आणि हॉटेल इंटरनॅशनल गोवामध्ये 2 रूम बुक केल्या. हॉटेल मस्त. तर असा होता गोव्यामधील डे 3 आमचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.